राहिलेले आहेत. या नवी मुंबई महापालिकेमध्ये एक हाती त्यांनी अनेक वर्ष सत्ता ठेवलेली आहे कायम, आणि त्याच्यामुळे ते जबाबदारीने माहिती देत आहेत. आता ती जी काही माहिती देत आहेत त्याला वेगळं वळण लावण्याच्या ऐवजी त्या माहितीचं उत्तर जर दिलं गेलं तर ते तिथल्या तिथे बंद होऊ शकतं विषय. तर ते उत्तर का देत नाहीत हा मला प्रश्न पडलेला आहे. नक्कीच कुठेतरी माहिती लपवली जाते का? राज्याचे मुख्यमंत्री असतील त्यांच्यासमोर देखील ही माहिती समोर आणू शकतात ते राज्याचे उपमुख्यमंत्री एखाद्याचे, मात्र कुठेतरी वाद आता निर्माण झाला. नाही, म्हणूनच हा अशा प्रकारचा वाद होऊ नये म्हणून जरी सगळ्यांनी तारतम्य पाळलं पाहिजे, परंतु समजा असे काही विषय उपस्थित झाले तर त्यांना त्याची जरी माहिती जरी दिली गेली, माहिती मिळाली, तर हा प्रश्न जो आहे तो पुढे विचारला जाऊ शकणार नाही. मात्र कुठेतरी गणेश नाईक यांना अनेक वेळा आरोप करायला फक्त एकनाथ शिंदेच मिळतं, असं देखील आरोप प्रत्यारोप सत्तेमध्ये होताना पाहायला मिळतं. कुठेतरी ह्या येणाऱ्या काळात आरोप जे आहेत ते बंद होतील का? नाही, आरोपाचा विषय नाही आहे. त्यांनी वस्तुस्थिती तिथे जी काही त्यांच्या महापालिकेमध्ये त्यांना दिसलेली आहे, प्रशासकीय राजवट असताना मग डिपॉझिट जे काही होते ते डिपॉझिट कमी झालेलं असेल किंवा भूखंडाचं असेल, तर त्याच्यासंबंधीचं ते खातं जे आहे ते नगरविकास आहे, आणि त्याच्यामुळे नगरविकास खात्याकडनंच आपल्याला ते अपेक्षित आहे आणि अभिप्रेत आहे की त्यांचे जे काही म्हणणं आहे तर त्याला माहिती देण्याचं काम जे आहे ते माननीय शिंदे साहेबांनी द्यायचं आहे. पण त्यांनी तर दिलेलं नाही ना अजून. त्यांनी दिलं तरी देखील पुरेसं आहे. थेट भ्रष्टाचार झाला असं देखील आरोप आहे. नक्की एकंदरीत पाहिलं गेलं तर तुमची देखील शासनावरती पकड असते, त्यामुळे भ्रष्टाचार नक्की कसा पुढे एकंदरीत उघडकीस येऊ शकतो? नाही, चौकशी लावली तर येऊ शकतो, पण त्याच्या संबंधामध्ये काही ना काहीतरी त्यांना जे त्यांनी मांडलेलं आहे त्याला काही ना काहीतरी योग्य उत्तर दिलं पाहिजे. कारण ते देखील अनेक वर्ष जबाबदारीने ते बोललेले असतील, जबाबदारीने ते काम करत आहेत त्या ठिकाणी, तर त्याच्यामध्ये देखील कळेल की बाबा आम्ही चौकशी लावणार आहोत किंवा आम्हाला माहिती प्राप्त झालेली आहे, ही माहिती अशा प्रकारची आहे. काही ना काही त्याला आपण उत्तर दिलं पाहिजे. नक्कीच पाहिलं तर संजय राऊतांचं देखील म्हणणं आहे की सत्तेत असून देखील गणेश नाईकांचं ऐकलं जात नाही आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांनी शिवसेना स्वगृही परत यावं. त्यामुळे कुठेतरी गणेश नाईक ज्या पद्धतीने आरोप करतात शिवसेनेचा एक चेहरा म्हणून परत स्वगृही यावं असं त्यांचं. आता तुमच्या उद्धव सेनेचं उबाठा याच्या आता तोळामोळा परिस्थिती झालेली आहे. तर आता तुम्ही आणखीन कोणाला घेऊन हे करणार आहात. परंतु राऊतांची ही सवय आहे की मूळ विषयाला बगल देऊन दुसरंच कुठलं तरी काहीतरी द्यायचं, आणि त्याच्यामुळे बरेच लोक लक्ष देत नाहीत त्यांच्या निरनिराळ्या मुद्द्यांकडे किंवा विषयांकडे. जिथे बोलायला पाहिजे, टिपू सुलतानच्या संबंधामधलं बोलायला पाहिजे, तर त्याच्यावर काही नाही. आणि जिथे महायुतीतल्या कुठल्याही घटकाचं काही छोटं असलं तरी त्याचा इतका वेळ त्याचा उहापोह ते करतात, आणि त्याच्यामुळे लोकही महायुतीचे नेतेही आता त्यांच्या प्रश्नाला काही उत्तरं द्यायला बांधील राहत नाहीत. नक्कीच पाहायला गेलं तर श्रीकांत शिंदे असेल खासदार या नरेश म्हस्के यांना देखील गणेश नाईकांनी सांगितलं की वेळ पडली तर येणाऱ्या काळात माझी खासदार असं देखील ते लावलं जाईल, त्यामुळे त्यांनी माझ्या देखील नादी लागू नये. त्यामुळे एकंदरीत पाहायला गेलं तर आता कुठेतरी खासदार असेल ते देखील या मैदानात उतरले आहेत गणेश नाईकांना प्रत्युत्तर द्या. आता कसं आहे की आजी आणि माझी खासदार आता व्हायला आता 29 साल आहे. आता तर सगळ्या निवडणुका झालेल्या आहेत. त्यावेळेला योग्य वेळेला त्याचा विचार बघता येईल की त्यावेळची काय प्राप्त परिस्थिती आहे त्याच्याप्रमाणे फरेल. बाकी उरली गोष्ट की त्या भावनेतून हे जसं बोलतात तसं गणेश नाईक साहेब बोलतात, त्याच्यामुळे ती भावना ते आपापली व्यक्त करतात. पण प्रत्यक्षात मध्ये उतरवायला 2029 पर्यंत तुम्हाला वाट बघायला लागेल. मात्र गणेश नाईक असं देखील म्हणतात की भाजपने एकदा तरी माझ्याकडे म्हणजे ताकद द्यावी, येणाऱ्या काळात पाहिजे तसं त्यांना उत्तर देता येईल. नाही, भारतीय जनता पार्टी असं कधीच करत नाही. सामूहिक नेतृत्वावर भारतीय जनता पार्टी विश्वास ठेवते, आणि त्यांना जी काही ताकद पाहिजे ती त्यांना पुरेशी भारतीय जनता पार्टी नेहमीच देते, अशी मला दुरून का होईना माहिती आहे. कारण की त्या ताकद देणाऱ्यामध्येही मी नाही आहे, परंतु त्यांना पुरेसं
त्यांच्या क्षेत्रामध्ये पूर्ण ताकद या जिल्ह्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीने दिलेली आहे. मात्र असं असताना देखील गणेश नाईक यांच्या मनात जो राग आहे येणाऱ्या काळात तो राग समाविष्ट होणार का? येणाऱ्या काळात पाहिलं तर महायुतीचा जो धर्म आहे जो आहे तो पाळला जाणार का? त्याच्यामुळे अनेक आरोप प्रत्यारोप जे ते महाराष्ट्रात होताना आपल्याला पाहायला मिळते. नाही, महायुतीचा धर्म हा सगळ्यांनीच पाळायला पाहिजे आणि विषय सोडून एखाद्या व्यक्तीच्या व्यंगावर किंवा वयावर किंवा कुठल्याच अशा पद्धतीने आपण बोलता कामा नये. कारण की महाराष्ट्र आता थांबणार नाही अशा प्रकारची भूमिका घेऊन आपण काम करतायत आणि महाराष्ट्रातले जनता देखील भरभरून तुम्हाला मदत करते. कारण की तुम्ही विकासाच्या दिशेने हा रथ घेऊन चाललात आणि त्याच्यामुळे या गोष्टी तर पाळणं, युतीचा धर्म पाळणं आणि इतक्या कडवट आणि कठोर शब्दात न बोलणं हे सगळ्यांचंच काम आहे. आता तुम्ही देखील अनेक वेळा आरोप प्रत्यारोप भ्रष्टाचाराच्या संदर्भात महानगरपालिकेने अनेक पुरावे दिले होते का वाटतं येणार का? TDR घोटाळा असेल, बिल्डरांची जे हाताशी जे धरलेले आहेत, नगरविकास खात्याची